नमस्ते. श्री परमज्योती कल्कींचा आजचा चमत्कार बघूयात. मी राधाकृष्ण राजू, साऊथ सेंट्रल रेल्वेत मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून निवृत्त झालो. डिसेंबर 1998 मध्ये अणकापल्ली रेल्वे स्टेशनला झालेल्या रेल्वे अपघातात माझ्यासाठी घडलेला श्री अम्मा भगवानांचा सुवर्ण चमत्कार मी सांगत आहे. मी माझ्यासमोर फक्त मृत्यू बघू शकत होतो. मी माझ्या कामावर जात होतो. त्या दिवशी माझ्या धाकट्या मुलाने माझा हात धरला व म्हणाला, "बाबा, जाऊ नका." त्यावेळी माझी पत्नी सुनीताने मला श्री अम्मा भगवानांची श्रीमूर्ती दिली व ती माझ्या खिशात ठेवून तिने मला मनोभावे प्रार्थना करायला सांगितली. मी प्रार्थना केली व कामावर जायला निघालो. मी शेवटच्या बोगीत काम करत होतो आणि अणकापल्ली रेल्वे स्टेशनवर गाडी 2 मिनिटांसाठी थांबली व परत तिथून निघाली. मी आत चढायचा प्रयत्न केला, पण फेरीवाल्यांनी माझा रस्ता बंद केला व कोचमध्ये चढण्यासाठी अडथळा निर्माण केला. त्या काळी आम्हाला युनिफॉर्म घालावा लागायचा, कोट व टाय पण घालावा लागायचा. फेरीवाला खाली उतरला तेव्हा त्याने माझा हात खाली ढकलला आणि कोच व प्लॅटफॉर्मच्या मध्ये मी फेकला गेलो. माझे पाय चाकाजवळ होते, पण माझ्या हातांनी हँडल धरून ठेवले होते. मला बाहेर येण्यासाठी कुठलाच मार्ग नव्हता, कारण माझे शरीर रेल्वे व प्लॅटफॉर्ममधील अरुंद जागेत अडकले होते. माझे शरीर रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये चिरडले जात होते. माझ्या शरीराला इजा होत होती. हा त्रास मी सहन करू शकलो नाही. मी जिवंत राहू शकणार नाही याची मला जाणीव होऊ लागली. माझ्या तोंडातून अजून एखादा शब्द बाहेर येण्याआधीच माझे पाय सुटत चालल्याचे माझ्या लक्षात आले आणि प्रचंड शक्तीने मला खाली खेचले. चाकं फिरत असतानाचा तो हिंसक गर्जनेसारखा आवाज, हे भगवान, आयुष्यात मी तो कधीच विसरू शकणार नाही. मला माझ्यासमोर फक्त मृत्यू उभा असलेला दिसत होता. मला मरायचे नाही असे मी वारंवार म्हणत होतो. माझी मुलं खूप लहान व कोवळी आहेत. माझी पत्नी माझ्याशिवाय राहू शकत नाही. मी जर गेलो तर त्यांचे काय होईल? मला त्यांच्यासाठी जगायचे आहे. संपूर्ण शरणागत होऊन मी हृदयातून प्रार्थना केली, श्री अम्मा भगवान, कृपा करून मला वाचवा. एका गोठलेल्या क्षणी गाडीने वेग पकडला होता आणि माझ्यासमोर मी स्वर्गीय दृश्य प्रकट होताना बघितले. छोट्या श्रीमूर्तीचे भगवान 100 पटीने भव्य झाले आणि नंतर माझ्या डोळ्यासमोर श्री अम्मा भगवानांचा साक्षात्कार झाला. हसत हसत भगवान माझ्यासमोर आले व त्यांनी आपले दोन्ही हात पसरले. माझ्या भगवानांनी मला बाहेर उचलले व प्लॅटफॉर्मवर ठेवले. धावणाऱ्या चाकांनी माझी पॅन्ट काढून टाकली होती. फक्त कोट व टाय होता. माझ्या पायांना थोडी जखम झाली होती, फक्त थोडीशी जखम झाली होती. हे विशेष करून नमूद करावेसे वाटते. त्या क्षणी मला हे खात्रीशीर माहीत होते की मला वाचवणारे दुसरे कोणी नसून करुणामय श्री अम्मा भगवान होते. मी वर बघितले व रडू लागलो. कृतज्ञतेने भारावून गेलो होतो. अजून कोण अशी कृपा करू शकतो? आज तुमच्यासमोर बसून मी हे बोलत आहे, ही सर्व अम्मा भगवानांची कृपा आहे. आणि आजही रेल्वेच्या खाली मी बघितलेले श्री भगवानांचे दृश्य माझ्या हृदयात नेहमीसाठी कोरले गेले आहे. त्यांचे पुन्हा एकदा मी तुम्हाला वर्णन करत आहे. हा साधारण चमत्कार नाही. रेल्वेच्या खाली असणे आणि लगदा होणे अशा परिस्थितीत जिवंत राहूच शकत नाही. त्यांनी जर मला आयुष्य दिले नसते तर माझे तुकडे तुकडे झाले असते. एक महान विशेष सत्य हे आहे की मी माझ्या खिशात माझ्या अम्मा भगवानांची श्रीमूर्ती सतत ठेवतो. आज मला मृत्यूची भीती नाही, कारण काहीही असू दे, ज्या भगवानांनी मला रेल्वेच्या खाली वाचवले ते मला नेहमीच वाचवतील याबद्दल मला शंका नाही. आज मी जर माझ्या परिवारासह खूप आनंदात आहे तर ते केवळ श्री अम्मा भगवानांच्या दिव्य अनुग्रहामुळे. धन्यवाद श्री अम्मा भगवान.